अकोला जिल्ह्यातील कोळंबी गट ग्रामपंचायत हे ओळखले जाते। तसेच या अगोदर लाखो रुपये भ्रष्टाचार झाले आहेत। आता सुद्धा तेच खोटे कामे चालू आहेत। गट ग्रामपंचायत कोळंबी येथील दाडंबी गावातील 2000 लोक वस्ती आहेत। या गावातील नागरिक गरीब व अशिक्षित आहेत। या गरिबांचा अशिक्षितपणाचा कोळंबी ग्रामसेवक हांडे यांनी फायदा घेऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला। या लोकांना राहण्यासाठी जागा आहे, परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही। ज्या लोकांना घरकुल पाहिजे त्या नागरिकांकडून 5000 रुपये दिले तर घरकुल मिळते, नाहीतर मिळत नाही। असा प्रकार ग्रामसेवक हांडे करत आहेत। खूप सारे गरीब आहे, कोणी कायचे काय, कोणाला आमची गरीबाची कदर येत नाही। आमचे घरकुल आम्हाला म्हटलं की आम्ही सरपंच हांडे साहेबांना म्हटलं आम्ही की आम्हाला घरकुल द्या गरीबाला बांधून। ते म्हणतात की तुम्ही आम्हाला 5000 द्या, तेव्हा आम्ही तुम्हाला घरकुल देऊ। बाबा 50 वर्ष झालेल्या इथं निवासी आहे। तेव्हापासून बाबाचे बाबा होते तेव्हापासून आम्हाला घरकुल नाही, गरीबाला कोणालाच नाही। आणि आम्ही जर म्हटलं घरकुल द्या तर आम्हाला ते म्हणतात की तुम्ही 5000 द्या। बाबाचं घरकुल नाही, काही नाही आहे। काडीचं घर आहे, काडीचं घर आहे, परिवार जास्त आहे घरामध्ये। आमच्या दावंडी गावामध्ये काहीच नाही, सोय कशाची सोय नाही आहे। नाल्याची सोय नाही आहे, नाही घरकुलाची नाही आहे, नाही संडासाची। आमच्या दावंडी गावात काहीच नाही। आम्हाला घरकुल पाहिजे, आमची एवढी मागणी पूर्ण करा गरिबाची दावंडी गावामध्ये की आमच्या गरिबांना घरकुल मिळालं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा GR आहे। बेघर असणार त्यांना जागा द्या, जागा असेल त्यांना घरकुल द्या, असा GR असल्यावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या GRचा अपमान करणारे ग्रामसेवक हांडे यांना निलंबित करण्यात यावं। अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी यांनी कुंभकर्णाची झोप न घेता, दुर्लक्ष न करता कोळंबी गट ग्रामपंचायत येथील दाडंबी गावातील लक्ष द्यावे, यांना घरकुल देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी अकोला, गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला, जिल्हा परिषद BDO यांना निवेदन दिले, तरी अधिकारी यांनी दाडंबी गावातील जातीने लक्ष घालून आम्हाला घरकुल देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। की आम्हाला समजा काम केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही। आज 50 वर्ष या गावात राहिलो, पण आमची दया कोणाला येत नाही। जे काय आमचे कागद घेतात, 1000 2,000 खातात, कागद आमचे लपून टाकतात, आम्हाला चाटा देतात। ग्रामसेवकला बोलायला गेलो, ग्रामसेवकनं म्हणणं केलं आम्हाला 5000 पाहिजे तर तुमची आम्ही कामं करतो, तसे तुमचे कामं करत नाही। असे आता टायमाने गरीब टायमावर 50,000 रुपये 5000 रुपये कुठं आम्ही काढून द्यावा। आज सांजे आणतो, एक टाईमचं करतो, एक टाईमचं खातो। या झोपडी तुम्ही नजरेनं पाहू शकता आमची ही परिस्थिती आहे। पाण्या लावण्यात बसतो आम्ही, लहान लहान लेकरं आमच्या पाण्यात आज आहे। आज ही आमची झोपडीपट्टी, आमची गरिबी काहीतरी हटवला ते सरकाराचीच हात आम्हाला पाहिजे, माझी आमची हातोडी विनंती आहे। संतोष गवाई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।